कसबा बावडा इथल्या राजाराम बंधाऱ्यावर एका चारचाकी वाहनाची धडक लागून मोटारसायकल स्वार नदीत पडला होता। नंदकुमार तेलवेकर असं त्यांचं नाव असून कसबा बावडा इथल्या बावडा रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी त्यांना पाण्याबाहेर काढून जीवदान दिलं। आज कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी नंदकुमार तेलवेकर यांच्या पाण्यात पडलेल्या मोटारसायकलचा शोध घेऊन ही मोटारसायकल पाण्याबाहेर काढली। करवीर तालुक्यातील वडणगे इथले नंदकुमार तेलवेकर हे मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्या मोटारसायकलवरून कसबा बावडा इथल्या राजाराम बंधाऱ्यावरून जात होते। या दरम्यान त्यांच्या मोटारसायकलला एका अज्ञात चारचाकी वाहनाची धडक लागली। त्यामुळे नंदकुमार तेलवेकर हे मोटारसायकलसह नदीच्या पाण्यात कोसळले। याबाबतची माहिती कळताच कसबा बावडा इथल्या बावडा रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी या ठिकाणी धाव घेऊन नंदकुमार तेलवेकर यांना तत्काळ पाण्याबाहेर काढून त्यांना जीवदान दिलं। मात्र त्यांची मोटारसायकल नदीच्या पाण्यातच राहिली होती। काही नागरिकांनी याबाबतची माहिती कोल्हापूर अग्निशमन दलाच्या कसबा बावडा फायर स्टेशनला कळवली। त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आज मिनी फायर टेंडर आणि फायर ब्राउझर या वाहनांसह या ठिकाणी धाव घेतली। त्यांनी बोटीच्या सहाय्याने पाण्यात गळ टाकून मोटारसायकल शोधून काढली। या मोटारसायकलला रोपनं बांधून नागरिकांच्या मदतीने ही मोटारसायकल पाण्याबाहेर काढली। यावेळी अग्निशमन दलाचे चालक प्रसाद गोइलकर, जवान अमोल पाटील, वैभव संदे, योगेश कदम, महेश पाटील, शुभम कुंभार यांच्यासह बावडा रेस्क्यू फोर्सचे जवान आणि नागरिकांचं या कामी मोलाचं सहकार्य लाभलं।